नमस्कार मित्रांनो, मी जयश्री सम्राज्ञी यूट्यूब चॅनलमार्फत आपणा सर्वांचं स्वागत करते। आज मी जी कथा सांगणार आहे ती मुंबईतील खार या भागातील आहे। खार इथे माझे वडील जेव्हा राहत होते तेव्हा ते बौद्धजन पंचायतीचे सेक्रेटरी पद म्हणून त्यांनी ते काम पाहत होते। तर त्याची मी कथा आपल्यासमोर आज मांडणार आहे। तर त्यावेळी साधारणपणे 55-56ची गोष्ट असावी किंवा त्यानंतरचीही असेल कदाचित, परंतु म्हणजे वडिलांनी ज्या पद्धतीने मला सांगितलेलं आहे ते जे आहे ते मी आठवण्याचा प्रयत्न करून ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। ते 55-56 हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये म्हणजे मुंबईमधली घरं जी होती ती साधारणपणे पत्र्याची, कौलांची किंवा काही घरं जी होती ती आता खारमध्ये काही घरं जी होती ती झावळ्यांची देखील होती। अशा पद्धतीने घरं असायची आणि खाली जमीन जी असायची तर ती मातीचीच असायची, सारवलं जायचं अशा पद्धतीने असायचं। पाण्याची एखाद्या म्युन्सिपाल्टीचा एखादा नळ असायचा किंवा मग एखाद्या ठिकाणीच म्हणजे कोणाकडे तरी लाईट असायची। अशा पद्धतीने म्हणजे त्यावेळची जी व्यवस्था होती किंवा त्यावेळी म्हणजे ज्या काही सोयी होत्या त्या अशा पद्धतीने असायच्या। म्हणजे जास्त सोयी अशा नव्हत्याच। मग अगदी कोणाकडे तरी म्हणजे ज्याच्याकडे बाबा मोठे ज्याची चाळ आहे किंवा काय त्याच्याकडे मग तो म्युन्सिपॅलिटीकडे आपलं ॲप्लिकेशन देऊन पाण्याची सोय करणार किंवा एकच नळ असणार त्याच्यावरती सगळेजण पाणी वगैरे भरणार अशा पद्धतीने। किंवा मग आपली लोकं आहेत बाबा चाळ आहे तर आपण लाईटची सोय केली पाहिजे म्हणून मग वीज ती घेतली जायची। अशा पद्धतीने ते काम केलं जायचं। मग त्यावेळी त्या पद्धतीने म्हणजे थोडक्यामध्ये फार कमी लोकांकडे या सोयी होत्या। मग असंच तिथे रस्त्याची देखील सोय त्या भागामध्ये म्हणजे जवाहरनगरमधलं ते जवाहरनगर जो भाग आहे खारमधील तिथे वडील ते राहत होते। मग असंच ते कॉलेजमधून वगैरे तेव्हा सिद्धार्थ कॉलेजला ते शिकायला वगैरे होते आणि मग असं कॉलेजमधून वगैरे एकदा आले आणि आल्यानंतर दुपारच्या वेळामध्ये एक माणूस आपली गाडी घेऊन असा पुढेपर्यंत आलेला, कारण तिकडे जो रस्ता होता तिथे ती गाडी वळवली जात नव्हती। मग पुढेपर्यंत त्याला यायला लागायचं आणि मग ती गाडी वळवून घ्यावी लागायची। पण ती गाडी तिथे रस्त्यात खड्डे आणि सगळं असं साम्राज्य असल्यामुळे काय त्याला गाडी काही वळवता आली नाही आणि त्याची गाडी तिथे अडकली। मग गाडी अडकल्यामुळे झालं काय की त्याला मागेही धड येता येईना, एकदम म्हणजे गाडी घेतली तर ती रिव्हर्समध्ये आणणं तेही शक्य होईना आणि पुढे जाऊन वळवावी म्हटलं तर तेही होईना। मग करायचं काय? अशा पद्धतीने त्याची गाडी बंद पडली। तर इतक्यात माझ्या वडिलांनी म्हणजे भाऊंनी बघितलं आणि मग ते म्हणाले काही नाही, मी थांबा जरा तुम्हाला मदत करतो। त्यांनी मग आपले तिकडची झोपडपट्टीतली चाळीतील जी काही ओळखीची मुलं होती त्या सर्वांना बोलावलं आणि म्हणाले यांची साहेबांची गाडी अडकलेली आहे तर आपण काही झालं तर ही गाडी आपण त्यांना इथून रस्ता करून दिला पाहिजे। मग त्यांनी ती काय केलं, वडिलांनी आणि त्या मुलांनी सगळी ती गाडीला जोरदार धक्का वगैरे मारून आणि ती गाडी त्यांची वळवायला मदत केली। त्यानंतर त्यांची गाडी चालू झाली आणि मग त्या रस्त्यावरून ती गाडी गेली। मग ते म्हणाले इतकं मी अडकलो होतो आणि इथून जाणं शक्य नव्हतं आणि बाबा तू फार म्हणजे मदतीला माझ्या धावून आलास, तर आता काय करावं? तर ते म्हणाले काय नाही, मला म्हणजे तुम्हाला जे वाटते तर तुम्ही ते करा। तर ते म्हणाले असं आहे तर मग मी तुला 5 रुपये देतो। मग भाऊ म्हणाले ओके, म्हणजे बरं आहे ठीक आहे द्या 5 रुपये। मग ते 5 रुपये भाऊंनी घेतले। ती मुलं ज्यांनी मदत केली होती तर त्यांनाही ते म्हणाले 5 रुपये तर आपल्याला मिळालेत, आता आपण काय खायचं, भजी आणायची, काय करायचं? तर ती प्रत्येकजणांनी प्रत्येकाने आपापलं म्हणजे मत सांगितलं। कोणी त्यावेळी ते गोल्ड स्पॉट वगैरे मिळायचा, कोको कोला वगैरे होता त्यावेळी, तर ते वगैरे असं मागितलं। कोणी म्हणाले नाही भजी खाऊया वगैरे, असं सगळ्यांनी आपापलं मत व्यक्त केलं। तर भाऊ म्हणायला लागले आपण एक गोष्ट करूया, आपण जिथे राहतो ना तर ते गटाराच्या बाजूलाच एक अशी जराशी जागा आहे शिल्लक, तर तिथे आपण जरा माती जराशी राख वगैरे जर टाकली आणि जर व्यवस्थित जागा केली तर आपली शाळा बघा संध्याकाळची मुलांनो शाळा सुरू होईल। तुम्ही दिवसभर अशीच हुंदडत राहता, शाळेमध्ये जात नाही, तुम्हाला थोडंफार तरी कळलं पाहिजे की तुम्हाला काहीतरी शिकलं पाहिजे तुम्ही। मी पण कसा कॉलेजला जातो असं वगैरे तुम्हाला जावंसं नाही का वाटत? भाऊनी मुलांना म्हणजे चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला। मुलांच्या
मुलांनाही जरा असं वाटलं की आपण पण मग पाटी पेन्सिलचं काय, तर भाऊ म्हणाले पाटी पेन्सिल वगैरे जे आहे आपण बघूया ह्याच्यामध्ये किती आपल्याला पैसे राहतात, ते सगळं आपण ह्याच्यातून व्यवस्था करूया. तर मुलांनाही ते पटलं आणि मग त्या 5 रुपयामध्ये मग आजूबाजूची माती, राख आणि काहीतरी सारवायचं वगैरे असं सगळ्यांनी मदत केली. आणि ही जी मुलं जी आहेत तर त्या मुलांनी ती जी जमीन जी आहे ती मात्र चांगल्या पद्धतीने तयार केली. आता मुलांनी ही जमीन चांगली तयार केली हे सगळं जेव्हा आजूबाजूची जी तिकडे जास्तीत जास्त कोकणी म्हणजे आमचा समाज जो असतो त्याच्यातील कोकणी लोकं तिथे जास्त प्रमाणात होती. तर ती माणसं पण म्हणाली मुलांनी चांगलं हे केलं आहे आणि शाळा जर संध्याकाळची जर चालवणार असतील तर काय वाईट आहे. कारण ती मुलांचे आईवडील देखील म्हणायला लागले की आम्ही दिवसभर आया ज्या असायच्या त्या काय करायच्या, त्यासुद्धा शिकलेल्या वगैरे अशा नव्हत्याच. त्या काळी म्हणजे थोडंफार अक्षर ओळख झाली तेवढंच, शाळेमध्ये गेलं नाही तर मग लग्न करून दिली. आणि मग लग्न जी झालेली असायची तोही म्हणजे काही कामाला असणारा माणूस असायचाच असं नाही. तोही म्हणजे असे रोजंदारी वगैरे कुठेतरी करणारा असायचा. नाही मिळालं तर मग कुठे काही जे 2 पैसे यायचे त्याच्यातच दारू पी, असं कर, बायकोला मारझोड कर, अशा पद्धतीने त्याचं कामकाज असायचं. आणि मग मुलं देखील मग शाळेमध्ये मग जायचं म्हटलं तर ते पैसा पाहिजे. शाळेमध्ये शिक्षणाकरता त्या मुलांच्या डोक्यामध्ये विचारलं तर आमच्याकडे कुठे पैसा आहे, आम्ही कुठे कसं शाळेत जाणार, शाळेमध्ये जायला पैसे लागतात, पुस्तकं हे कोण आणणार, म्हणून आम्ही शाळेत जात नाही, असंच त्यांच्या बोलण्यातून जाणवायचं. मग अशा पद्धतीने ती म्हणजे मुलांचं जे होतं शिक्षण काही होत नव्हतं. मग ते भाऊंच्या ते लक्षात आलेलं होतं. म्हणाले काही झालं तर ही मुलं आणि काही जी छोटी मुलं होती ती शाळेत जात होती, अशातला भाग नव्हती, जात नव्हती अशातला. परंतु जी मुलं त्यांची वय उलटून गेली होती की जी शाळेत इतर मुलांबरोबर पहिलीमध्ये जाऊन बसणं त्यांना लाजा वाटत होत्या. मग अशा मुलांचं काय करायचं, तर ती अशा मुलांना शाळा शिकवणं हे फार आवश्यक होतं. मग अशी जी मोठी मुलं होती त्या मुलांना शिकवायचं असं भाऊंनी ठरवलं होतं. मग ते शाळेची जमीन झाली. मग काही लोक म्हणाले अरे मुलं हे चांगलं काम करतोय हा, तर आपण आता असं करूया. मग कुणी मग काय म्हणाले, कुणी मग काय कुडासाठी लागतात ते असे काट्या वगैरे असतात त्या काट्या कोणी दिल्या, कोणी मग पत्र्याचे तुटलेले पत्रे वगैरे, कोणी कौलं वगैरे, असं करत करत ती शाळा जी म्हणतात ती थोडक्यामध्ये सुरू म्हणजे होण्याच्या दृष्टीने सगळे प्रयत्न झाले. आणि तिथे एका मातीच्या ह्याच्यावरती म्हणजे जिथे माती वगैरे अशी म्हणजे सारवायची जमीन होती अशा ठिकाणी ती शाळा सुरू झाली. मग तिथे शाळा संध्याकाळच्या वेळी मुलांना पाटी पेन्सिल त्या 5 रुपयामध्ये बरंचसं म्हणजे काय एखादं मग मुलांना मग ते अंकलिपी वगैरे जे सुरुवात आहे ती बाराखडीची पुस्तकं आणि त्याच्यामध्ये मग ती निरनिराळी अशी गोष्टी रूप पुस्तकं वगैरे आणून भाऊनी मग ठरवलं की ह्यांना गोष्टी सांगायच्या, त्यांना बाराखडी त्याच्यातून म्हणजे ती एक आणि ती चित्ररूपाने जेव्हा असायचं तेव्हा त्या मुलांना देखील जी मोठी जरी झालेली असली तर ते त्यांना खूप आवडायचं आणि अशा पद्धतीने शिकवायला सुरुवात झाली. मग आता तरीसुद्धा म्हणजे प्रत्येक मुलाला पाटी पेन्सिल वगैरे, मग काय करायचं. मग भाऊनी त्यावेळी ठरवलं की आपण आता असं करूया की मग त्यांना पंचांग पाहायला यायचं आणि त्यांना नेहमी असं पंचांग लोक म्हणजे पाहायला विचारायचे सुद्धा, बारसं मुलाचं करायचं आहे किंवा बाबा आता लग्न करायचं आहे किंवा काय ह्या ज्या गोष्टी मुहूर्त जरा सांगून दे बाबा, असं ते जे असायचं तर ते किंवा जन्मला एखादा मुलगा की त्याचं नाव काय ठेवायचं हे त्यांना विचारलं जायचं. मग ते पंचांग पाहण्याचं संध्याकाळचा तोही कार्यक्रम भाऊंचा असायचा. आणि मग पंचांग पाहताना मग ते पंचांगावरती ते पुस्तक आहे त्या पुस्तकाला लोक पाया पडायचे आणि पाया पडून मग 1 पैसा 2 पैसे 3 पैसे अशा पद्धतीने कोण 5 पैसे द्यायचे. मग त्या पैसे जमवायचे आणि मग त्या पैशामधूनच मग शाळेकरता मुलांना पाटी पेन्सिल वगैरे खरेदी केली जायची. अशा पद्धतीने शाळा सुरू झाली होती. त्याचप्रमाणे मग शाळा सुरू झाली होती, सगळं काही गोष्टी झाल्या होत्या म्हणजे असे पैसेही येत होते. मग त्याच्यानंतर मग आता एक ती जागा बांधून झाली होती. मग ती बौद्धजन पंचायत म्हणजे कोकणी समाज जो होता त्यांची ती बौद्धजन पंचायत जी होती ती पण लागले की ही जागासुद्धा आपल्याला आहे बसायला, आपल्या लोकांच्या मिटिंगा घ्यायला ही जागासुद्धा छान झाली. मग तिथेच ते शाळा पण चालू असायची आणि मग एखाद दिवस मीटिंगसुद्धा चालू असायची. मग त्यावेळी भाऊ जे असायचे त्यांच्याबरोबर बसायचे. मग ती मीटिंग जी झालेली असायची ती मीटिंगमध्ये काय झालं हे जे लिहायचं जे असायचं तर ते कोण लिहिणार. मग ते भाऊ म्हणायचे मी तुम्हाला लिहून देत जाईन.
मग ती वही आणायची किंवा ते फुलस्केप पेपर असायचे ते आणायचे, त्याच्यावरती मग भाऊ ते लिहून द्यायचे की आजच्या मीटिंगमध्ये काय झालं. मग त्या बौद्धजन पंचायतीची जी मीटिंग असायची त्या मीटिंगमध्ये साधारणपणे असं की बाबा कोणाचं कोणी बाबा चुकीचं वागतंय, कोणाच्या काही इतर काही ज्या भानगडी आहेत किंवा कोणाची भांडणं झालेली असायची तर ती भांडणं सोडवणं किंवा ह्या ज्या गोष्टी असायच्या त्या व्हायच्या, किंवा कोणाचं लग्न आहे, हे आहे, बारसं आहे वगैरे ते सुद्धा तिथे सांगितलं जायचं. मग आपण ह्यांच्या घरी जायचं आहे या दिवशी असं वगैरे या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी त्या बौद्धजन पंचायतीच्या मीटिंगमध्ये व्हायच्या. त्याचप्रमाणे बौद्धजन पंचायतीचा जो जे संहिता होती त्यांची, ती त्या लोकांकडे संहिता बाबासाहेब आंबेडकरांनी ती संहिता म्हणजे सांगितली होती किंवा लिहिलेली होती. त्याबाबत म्हणजे मलाही म्हणजे माझ्या वडिलांकडून माहिती मिळालेली नाही, परंतु त्या संहितेनुसारच कोणी काही जी चूक केलेली असायची तर ह्याच्यानुसारच त्यांना म्हणजे तो खडे बोल सुनावले जायचे किंवा समाजाने त्यांना त्या कोणत्या पद्धतीचं म्हणजे त्यांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे ते त्यांना सांगितलं जायचं, किंवा कोणती गोष्ट त्यांनी केली पाहिजे नाही केली पाहिजे या गोष्टी त्या संहितेतील आधारावरून सांगितल्या जायच्या. मग असंच वडील त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्या आत्मसात करत होते, पाहत होते काय आहे ते, आणि त्यांच्या मीटिंग्स वगैरे ते सगळं लिहित होते. मग असं करता करता लोकांच्याही लक्षात आलं हा मुलगा तर चांगलं काम करतोय, हा मुलांना शिकवतोय, त्याचप्रमाणे आपल्या मीटिंगचं काम देखील जो हा चांगल्या पद्धतीने करतोय. तर त्यापेक्षा आता आपण असं करूया की ह्यालाच आपण म्हणायचं की तूच आमचा बौद्धजन पंचायतीचा सेक्रेटरी बन. आणि मग भाऊंच्याकडे बौद्धजन पंचायतीचं सेक्रेटरी पद आलं. आणि मग सेक्रेटरी पद आल्यानंतर मग ते सुद्धा म्हणजे ज्या पद्धतीने त्यांना सांगितलं जायचं की अशा पद्धतीने कोणी वागलं, चुकीचं वागलं तर त्याला कुठल्या पद्धतीने त्याला समजवायचं, काय ही आपली संहिता जी आहे त्याच्यामध्ये काय करायचं ते सांगितलं जायचं. वडील त्या पद्धतीने त्यांना सांगत होते. अशा पद्धतीनेच एक तिथे जे राहत होते तिथली एक बाई होती, ती विधवा झाली होती. आणि विधवा झालेली जी स्त्री होती आणि तिला 2 मुली होत्या, तर ती त्या मुलींना ठेवून मग कामाला जायचं, भांडी कामच काम करायची. मग त्या मुलीचं आयुष्य हे असं, लहान लहान मुली, आणि हे आयुष्य असं कसं जाणार. तर मग सर्वांनी सांगितलं असं करण्यापेक्षा तू लग्न कर. आणि मग लोकांनी त्या मुलाचा शोध केला की बाबा मुलगा पाहणं वगैरे झालं, मुलगा पाहिला आणि तो एक मुलगा तयार झाला की बाबा या विधवा स्त्रीशी तिच्या 2 ज्या मुली आहेत त्यांनाही मी पदरात घेईन आणि मी लग्न करेन असं हे ठरलं. मग तिचं जर पहिलं लग्न ज्या ठिकाणी झालं होतं तिथल्या माणसाला देखील सांगण्यात आलं की बाबा म्हणजे त्याचं तिचं जे पहिलं लग्न जिथे झालं होतं तिथले तिचे दीर, नणंद वगैरे जे कोणी होते तिचे नातेवाईक, तर त्या लोकांना सांगितलं की बाबा या बाईचं आता तुम्ही काही सांभाळत नाही आणि हिचं आयुष्य सगळं आता ह्या 2 मुलींवरती काढणार, त्यापेक्षा आणि आईवडिलांना तरी कुठे हे करणार, तर ती स्वावलंबी व्हावी आणि या दृष्टीने तिचं आता आम्ही लग्न लावतोय आणि एक मुलगा तयारही झालेला आहे तर तिचं लग्न लावणार आहे, तर या दिवशी लग्न आहे, तुम्ही वाटल्यास लग्नाला या अशा पद्धतीने सांगितलं. आणि मग लग्नाचा मुहूर्त ठरला, लग्न वगैरे आता करायचं अशा पद्धतीने ठरलं. आणि त्या मुली ज्या होत्या त्या बाईच्या, विधवा स्त्रीच्या, त्या मुलींना देखील जो नवरा मुलगा होता त्याने आपल्या बायकोला जी होणारी आहे तिच्याकरता नवीन साडी वगैरे घेतलं, स्वतःला नवीन कपडे, आणखीन जे कोणी तिचे नातेवाईक होते त्यांनाही कपडे घेतले. 2 मुली आहेत त्या 2 मुलींना देखील कपडे घेतले, लग्न आहे त्यांच्या आईचं म्हणून. सगळं अशा पद्धतीने चाललं. आजूबाजूचे लोक देखील इतके खुश होते की आपण एका विधवा स्त्रीचा विवाह लावून देतोय. त्यामुळे सगळेजण बौद्धजन पंचायतीतले लोक देखील फार खुश होते की आपण हे चांगलं काम करतोय, कारण तिच्या आयुष्याला एक चांगलं वळण लागणार होतं. कारण कसं असतं, समाजामध्ये एखादी विधवा स्त्री असेल तर तिच्याकडे पाहण्याचा इतर लोकांचा दृष्टिकोन फार वेगळा असतो. तिच्याकडे इतर जे लोक असतात म्हणजे कोणीही म्हणजे तिला कसंही बोललं जातं किंवा वाईट नजरेने तिच्याकडे पाहिलं जातं. त्यापेक्षा तिचं लग्न करून देणं हे खरोखरच म्हणजे चांगली गोष्ट होती. मग तिचं लग्न लावण्याचा कार्यक्रम जो होता तो सुरू झाला. लग्न लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि मग थोड्या वेळाने थांबा असा जोरात आवाज आला. आणि मग थांबा असा जोरात आवाज जेव्हा आला तेव्हा सगळेजण आजूबाजूला पाहायला लागले. आणि
ज्यावेळी ते पाहायला लागले तर त्यावेळी पाहायला जेव्हा ते लागले तर त्यावेळी म्हणजे सगळेजण कोण आलं बाबा हे, तर तो तिचा दीर जो होता, तिचा जो पहिला नवरा जो होता, त्याचा भाऊ जो होता, तो थांबा म्हणून जोरात पळत अगदी आला होता. आणि तो आल्या आल्या म्हणाला हे लग्न होऊ शकत नाही असं तो म्हणायला लागला. तर सगळेजण म्हणाले अरे तुला तर सांगितलं होतं आम्ही, आणि तू असं का करतोयस. तो माणूस जो होता तर तो दारू पिऊन आला होता आणि इतका धिंगाणा घालायला लागला होता. सगळ्यांना जवळजवळ काठी वगैरे असं घेऊन म्हणाला हे काय म्हणजे माझी भाऊजं आहे आणि तुम्ही असं करताय, मी लग्न हे लावू देणार नाही, तिने तसंच राहिलं पाहिजे वगैरे असं सगळं हे व्हायला लागलं. आणि मग अरे बाप सगळेजण त्याच्या हातात पायात पडायला लागले, विनवण्या करायला लागले. अरे त्या दिवशी तर तू हो म्हणाला होतास, आज कुठल्या धुंदीमध्ये तू आलाय. सगळं त्याला विचारण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्यांनी सांगण्यास म्हणजे त्याचं जे होतं की नाही हे लग्न लावायचं नाही. आणि नंतर मग त्याला पुन्हा आठवल्यासारखं करायला लागला. आणि मग तो म्हणायला लागला जेव्हा एखाद्या स्त्रीचं म्हणजे बौद्धजन पंचायत जी आहे ती त्याच्यामध्ये म्हणजे जी आपली संहिता किंवा जे नियम आहेत त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जर त्या स्त्रीने जर तिला दुसरं लग्न करायचं असेल तर ते पहिल्या नवऱ्याचे ठिकाणचे जे लोक आहेत ते जे लोक आहेत त्यांना तिने पैसे दिले पाहिजेत. आणि असे पैसे जे आहेत तर ते 15 रुपये जे आहेत तिने मला दिले पाहिजेत आणि तरच हे लग्न लागणार असं त्यांनी सांगितलं. तर सगळे म्हणाले 15 रुपये द्यायचे. आपल्याला असं वाटतं की आता 15 रुपये म्हणजे काय, 15 रुपये दिले म्हणजे झालं. पण तो जो काळ होता म्हणजे साधारणपणे माझ्या मते हा 56 साली बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे 56 सालानंतरचा साधारण येईल, 57ची वगैरे ही गोष्ट असेल, म्हणजे 56 सालानंतरची घटना असेल. तर ते जे होतं त्याच्यामध्ये 15 रुपये, आता ह्याला 15 रुपये द्यायचे, हे कसे द्यायचे. मग सगळेजण थांबले, सगळ्यांनी मग विचार विनिमय केला. आता हे जे बौद्धजन पंचायत जी असायची तर हे लोक जेव्हा जेव्हा यायचे तर त्यावेळी ते पैसे प्रत्येकजण की बाबा आपली जी मीटिंग ज्या होतात त्याच्याकरता चहा पान, त्याच्याप्रमाणे आपण बौद्ध वंदना घेतो, त्या बौद्ध वंदनेकरता आपण जे मेणबत्त्या, हार, अगरबत्त्या वगैरे जे काही लावतो तेव्हा प्रत्येकजण आपले जे 1-2 पैसे काय 5 पैसे द्यायचे ते पैसे गोळा केलेले असायचे. आणि मग ते पैसे जे बौद्धजन आपले पंचायतीचे जे पैसे होते त्याच्यामध्ये आलेले जे पैसे होते ते पैसे होते. काही लोकांनी मग स्वतःकडचे पैसे असे करून मग जे आहेत 15 रुपये त्याला जमवले आणि त्या व्यक्तीला दिले. आणि मग त्या म्हणजे मलाही आता इतकं आठवत नाही पण त्याला वडील नेहमी सांगतात की त्याने एलिया हा शब्द तो होता की मला माझा एलिया मिळाला पाहिजे. म्हणजे तिने जर लग्न करायचं झालं तर ते पहिल्या नवऱ्याकडचे जे लोक आहेत त्यांना ते 15 रुपये जे द्यायचे त्याला एलिया असा शब्द आहे. नक्की काय मला आठवत नाही पण एलिया असं माझ्या वडिलांच्या तोंडून मला ऐकलेलं आठवतं. तर तो एलिया जो म्हणतात तो त्यांनी 15 रुपये सगळ्यांनी जमवाजमव करून ते 15 रुपये त्याला दिले. आणि मग 15 रुपये दिल्यानंतर तोपर्यंत ती बाई जी होती जिचं लग्न लागणार होतं तिचं रडून रडून तिचे हाल झाले होते. त्या 2 मुली देखील इतक्या रडत होत्या की हे काय चाललं आहे, कारण तो माणूस ज्या पद्धतीने आला होता मारायला सर्वांना. वडिलांना त्यांची ती अवस्था त्या बाईची आणि मुलींची पाहवत नव्हती. त्यांना खूप वाईट वाटलं की काय आहे की आपल्याला त्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की आपल्या भाऊजाईचं लग्न होतं आहे आणि ती आता सुखाने संसार करायला पाहिजे. तर त्या ठिकाणी त्यांनी तो खोडा घालत होता. परंतु या लोकांनी तो पहिलं जे आहे तर चांगलं काम केलं होतं. त्यांनी त्या विधवा स्त्रीचं लग्न लावून दिलं, त्या माणसाला पैसे दिले आणि अशा पद्धतीने ते लग्न झाल्यानंतर ह्यांना देखील सर्वांना हुश असं झालं होतं. आणि त्यानंतर भाऊंनी मग त्यांना वाईट वाटलं. मग त्यांनी सांगितलं की हे जे अशा पद्धतीने आपलं हे आहे पण लोकांच्यामध्ये त्यांनी वाटल्यास आपल्याला मागे किंवा असं विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे होतं पण असा धिंगाणा करायला नाही पाहिजे होता. आणि मग सगळेजण म्हणाले कांबळे भाऊंना आमच्या कांबळे गुरुजी म्हणत, गुरुजी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण काय करायचं, प्रत्येकाच्या व्यक्ती ज्या असतात त्यांच्या स्वभाव हे वेगवेगळे असतात, आपल्याला त्याला औषध नसतं. आतापर्यंत मी हा जी बौद्धजन पंचायत जी आहे जी आंबेडकरांनी म्हणजे ती आपल्या कोकणी समाजासाठी ती पंचायत बनवली होती, त्याच्यामध्ये त्यांनी संहिता देखील केली होती.
आतापर्यंत आता ती पुढे चालते की नाही हे मलाही माहीत नाही, परंतु त्यावेळी म्हणजे जो कालावधी मी तुम्हाला जो सांगितला त्यावेळी मात्र ते सर्व कोकणी समाजामध्ये त्या पद्धतीने काम चालू असायचं. आतापर्यंत मी जी सांगितलेली कथा जी आहे ती आपणास कशी वाटली, त्याचप्रमाणे तुम्ही कॉमेंट्स देखील याच्यावरती करणं फार आवश्यक आहे. तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका. धन्यवाद.